हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. मस्तपैकी गेट रेडी विथ मी करत मी असं मस्तपैकी तयार झाले होते, कारण की मला आणि आईसाहेबांना जायचं होतं बाहेर. उन्हामध्ये मी जरा चेक करत होते की माझ्या डोळ्यांचा कलर कसला आहे. आईसाहेबांचा ओरडा खाल्ला की लगेच गाडीवर बसले. बट गायज, पुढे काय झालं हे पाहून तुम्हाला भरपूर हसू येणार आहे. आईसाहेबांनी मला गडबडीत आणलं खरं होतं, बट ज्या कामासाठी आपण जाणार होतो त्यासाठी लागणारं महत्त्वाचं म्हणजे पैशाची पर्स तर आईसाहेब घरीच विसरून आल्या होत्या. मग भैयाला फोन करून आपण बोलवून घेतलं. त्यानंतर आम्ही आलो होतो गोल्ड शॉपमध्ये. म्हणजे काय घ्यायचं नव्हतं बरं का, आईसाहेबांचं कानातलं रिपेअर करायला टाकलं होतं, तेच घेऊन जायचं होतं. एवढ्या साऱ्या साड्या बघून तर आईसाहेबांच्या मनात भरपूर सारे खालमेल होत होती. बट आम्ही आलो होतो मेन कामासाठी, तिकडे चला म्हणलं आईसाहेबांना अगोदर. उद्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, त्यासाठीच हळदी कुंकाला बायका वगैरे बोलवायच्या होत्या, त्याचीच थोडीशी शॉपिंग करण्यासाठी आम्ही आलो होतो. मग असे ब्लाऊज पीस घ्यायचे होते, प्रत्येकाची ओटी वगैरे भरावं लागते, त्यासाठीच आईसाहेबांची शॉपिंग चालू होती इथे. तोपर्यंत मला काय राहवलं नाही एवढी सुंदर सुंदर बेडशीट बघून. बट मला आईसाहेबांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की माझ्याकडे पैसे नाहीत, आता काहीच घ्यायचं नाही म्हणून. बट आईसाहेबांकडे पैसे असून पण बेडशीट काय घेतलं नाही, कारण की मी परवाच नवीन बेडशीट घेतलं होतं. आईसाहेब म्हणले की अजून नंतर येऊया आपण. बरं ठीक आहे म्हणून मी तर आले. सगळ्या सामानांचं बिल वगैरे करून घेतलं. मग आता आलोच आहोत तर छोटू डॉनकडे पण जाऊ म्हटलं. गेले गेले अगोदर छोटू डॉननं तर माझी हेअरस्टाईल करायला बसवलं. आणि याचं काय चालू होतं की मी तुझं चित्र काढतो, काढ बाबा म्हटलं. पण आपल्या ताईचं मात्र चालू होतं की तुला खायला काय तर करते, म्हणून गरमागरम पोहे केले होते. आता आमचा छोटू डॉन हुशार आहे का नाही तर तुम्हीच सांगा बरं का. असं डेली तर मटार सोलून दे आणि भाजून दे म्हणून ओरडत असतो, पण या पोह्यामधलं मटार सगळं काढून ठेवलं होतं. बघा आता तुम्हीच काय करायचं. त्यानंतर पूजेसाठी लागणारी थोडीशी फ्रूट्स पण घ्यायला आम्ही आलो. तसं तर प्रत्येक गुरुवारी बाबाच सगळं आणतात, पण आज आम्ही आलो होतो. आणि एवढे पांढरे शुभ्र सुंदर गजरे होते ना, बघून काय राहवलंच नाही. मग ते पण आपल्याला घ्यायचे होते. तर अशी होती आमची गुरुवारची छोटीशी शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.